prove that if two lines containing chord of circle intersect each other, म्हणजे काय बघा, ही एक लाईन आहे सी आणि ए मधून जाणारी दोन लाईन्स आहेत, म्हणजे दोन सिकँड्स आहेत. त्या दोन सिकँड्स बाहेर जाऊन ई या पॉइंटला भेटायला लागलेत असं ते म्हणतात. इंटरसेक्ट इच अदर ॲट आउटसाइड दी सर्कल. देन द मेजर ऑफ अँगल बिटवीन देम. म्हणजे हा जो अँगल आहे कुठला, BED, इज हाफ द डिफरन्स इन मेजर ऑफ आर्क्स इंटरसेप्टेड बाय द अँगल. आता आर्क कुठले कुठले इंटरसेप्ट झालेत ते पहिल्यांदा एकदा बघून घेऊया. येस, व्हेरी गुड. कुठला, हा AC एक इंटरसेप्ट झाला आर्क आणि हा BD एक इंटरसेप्ट झाला. आर्क कुठले कुठले इंटरसेप्ट झालेत ते एकदा बघून घेऊ. म्हणजे समजा इथे तुमच्याकडे सर्कल आहे, आता हे त्यांनी ड्रॉ केले, मी इकडे कोपरा ड्रॉ करतो छोटासा सर्कल आपला. याची थोडी थिकनेस कमी करू आपण. ठीक आहे, हा आपला एक सर्कल आहे आणि ही माझी एक लाईन आहे. परत पुन्हा एकदा कॉर्ड आहे माझ्याकडे, याची पण थिकनेस कमी करायला पाहिजे. ठीक आहे, ही एक मी असं म्हणतो काहीतरी माझ्याकडं याच्या म्हणतो AB E हा पॉइंट आहे ना इंटरसेक्शनचा, C आणि D म्हणतो. आता व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं. आपल्याला काय काय माहिती आहे बघा. आपल्याला माहिती आहे एक सर्कल आहे, सर्कलला इथे एका कॉर्ड सेकंड आहे, एक सिकँड आहे आणि त्या दोन सिकँड्स कुठं भेटायला आल्यात, त्या मीटिंग ॲट E. मग ईला त्या भेटतात, तर ते म्हणतात की ई या अँगलचं जे मेजर असणार आहे, कोणत्या ह्या अँगलचं जे मेजर असणार आहे ते, हा जो मोठा आर्क आहे त्याचं मेजर समजा x डिग्रीज असेल, हा जो बारका आर्क आहे त्याचं मेजर समजा y डिग्रीज असेल, तर हे जे मेजर आहे ते असणार x मायनस y डिग्रीज आणि 1/2 टाइम्स x मायनस y डिग्री करणार आपण. हे असणार त्याचं मेजर असं ते म्हणतात. पुन्हा एकदा काय म्हणतोय, हा ते प्रूव्ह करणार की आपण. पुन्हा एकदा सांगतोय काय, हा आपल्याकडे AC आहे, हा आपल्याकडे BD आहे. याचं x असेल, याचं y असेल, तर याचं किती असणार, 1/2 मल्टिप्लाय बाय x मायनस y डिग्रीज असणार. क्लिअर झाला विषय. काय सांगायचं थेरम मध्ये ते समजलं का नाही मला सांगा. ओके, आता आपण प्रूव्ह करणार. प्रूव्ह करायला लई सोपं आहे काम, जास्त कायच नाही. मी फक्त काय काय जॉईन करून घेतो बघा, हे जॉईन करून घेतो. हे जॉईन करून घेतल्यानंतर काय होत्या जादू बघा. हे जॉईन करून घेतलं त्यानंतर मला एक गोष्ट अशी कळाली की इथे एक अँगल आहे बघा. हा अँगल तुम्हाला फाइंड करायचा आहे. हा जो अँगल आहे तो तुम्हाला फाइंड करायचा आहे. हा हा बरोबर. आता ह्यो जर अँगल मी म्हटलं x आहे माझा, तर ह्यो आर्क किती असणार माझा, 2x असणार. बरोबर आहे. आता मी तेच जर म्हटलं ह्यो जर अँगल माझा y असेल, तर ह्यो अँगल किती असणार, आर्क किती असणार, 2y. बरोबर आहे. इथपर्यंत कळाले, कसं नो हे बघा, हा जो आहे हा y आहे, याचा अर्थ हा आर्क किती असणार माझा, 2y असणार. बरोबर. आणि पुन्हा एकदा हा जर माझा अँगल, हा अँगल जर माझा x असेल, तर हा माझा आर्क किती असणार, 2x असणार. किंवा कलर वेगळा घेतो अजून, ऑरेंज कलर घेतो. ओहो, हा जर माझा x असेल तर हा किती असणार, 2x असणार. इथपर्यंत कळाले. आता ह्या अँगलचं तुम्हाला सांगायचं फक्त की हा अँगल किती येतोय ते तुम्हाला सांगायचं आहे. मग आता ट्रायंगल बघा, कुठला ट्रायंगल तयार झालाय रे, दिसतोय सगळ्यांना ट्रायंगल, BCE ट्रायंगल तयार झालाय. बरोबर आहे. आता BCE ट्रायंगल बद्दल थोडंसं जाणून घेऊ. याला मी नावं देतो आता, x न म्हणता आता याला नावं व्यवस्थित चांगली देऊ.
त्याला एक्स न म्हणता मी काय म्हणतो, हे सगळं वाय वगैरे सगळं सोडून देतो. याला मी म्हणतो हा अँगल सी आहे. ठीक आहे, हा अँगल सी, हा अँगल ई, आणि या अँगलला मी बी म्हणतो. कुठला? हा पूर्ण अँगल, हा जो पूर्ण अँगल आहे हा, याला बी म्हणतो. म्हणजेच मला दिसते सी प्लस बी प्लस ई किती येणार? 180 डिग्रीज. बरोबर. त्यानंतर हा जो आहे बाहेरचा अँगल, याला आता वाय म्हणतो. ठीक आहे, मग आता मला काय दिसते? y प्लस बी इज ऑल्सो इक्वल्स टू 180 डिग्रीज, 180. बरोबर आहे. ठीक आहे, मग आता y इक्वल्स टू मला काय लिहिता येते? y इक्वल्स टू आय कॅन राईट 180 मायनस बी. बरोबर आहे. y इक्वल्स टू मला अजून काय लिहिता येते? सी प्लस ई. कुठला? एक्सटिरियर अँगल थेरम. आठवते, कालच केला आपण. एक्सटिरियर अँगल थेरम ऑफ काय? एक्सटिरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल, असं काहीतरी लिहिलं आपण. बरोबर आहे. हे इथपर्यंत क्लिअर आहे काय? हा, आता फक्त हा सी इकडे पाठवला की काय होणार? y मायनस सी इज इक्वल टू ई. आपल्याला इज फाइंड करायचं बरं का. आपला मेन गोल काय? इज फाइंड करायचा आहे. वाय ई इक्वल्स टू काय लिहिता येते मला? y मायनस सी. येस नो? इथपर्यंत भावना पोहोचल्या सगळ्यांना? आता फक्त हे उडवून टाकतो, बी काढून टाकू, ई बी आणि एवढाच ठेवतो. आता हे पण रफ करतो. आता तुम्हाला आणखीन काय माहिती आहे? y मायनस सी इज इक्वल टू ई. वाय म्हणजे काय? वाय म्हणजे काय? मेजर ऑफ हाफ द मेजर. बरोबर, इथे हे 2 आहे. हाफ द मेजर ऑफ आर्क एसी आहे ती वाय म्हणजे. बरोबर आहे. मायनस सी, सी म्हणजे काय? बघा, सी म्हणजे काय? हाफ द मेजर ऑफ आर्क बीडी. आर्क बीडी इज इक्वल टू काय मिळते मला? ई. बरोबर आहे. आणि इज इक्वल टू, बरोबर आहे, हाफ कॉमन काढला विषय, काय मिळाला? मेजर ऑफ आर्क ए सी मायनस मेजर ऑफ आर्क बी डी. किती मिळाला आपल्याला? जो ई पाहिलं होता तो. आणि म्हणजेच आपल्याला काय कळालं बघा आता? साधा सोपा विषय कळला आपल्याला. काय? यो जो आपला अँगल होता, मग असेच तुम्हाला म्हटलं, यो जो अँगल होता आपला, तो अँगल काय झाला? ह्या आर्कचं मेजर आणि ह्या आर्कचं मेजर त्याचा अर्धा, आणि त्यांचा काय? डिफरन्स. बरोबर आहे. हा क्वेश्चन आहे आपला. क्वेश्चन मध्ये गिवन पण लिहिले त्यांनी, प्रूफ टू प्रूफ पण लिहिले, कन्स्ट्रक्शन पण लिहिले. प्रूफ फक्त आपण लिहिणार. ठीक आहे, हे फक्त कन्सिडर द प्रूफ वगैरे वगैरे ते राहू दे सगळं. इथेपर्यंत कळाले गिवन काय काय? फक्त एकदा रीड करून घेऊ, जास्त काय बोलत नाही मी. काय करा? गिवन कॉर्ड ए बी अँड सी डी इंटरसेक्ट ई ॲट एक्सटेरियर पॉइंट सी. कॉर्ड ए बी आणि कॉर्ड सी डी इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट ई एक्सटिरियर ऑफ सर्कल. हे आपल्याला माहित आहे. पॉइंट बाहेर असला की एक्सटिरियर, पॉइंट आतमध्ये असला की इंटिरियर, पॉइंट असला ऑन द सर्कल किंवा ऑन द सर्कम्फरन्स. बरोबर आहे. त्यानंतर टू प्रूव्ह काय? हा अँगल ऑफ मेजर ऑफ अँगल एईसी. इथं मेजर लिहायचं राहिले बघा त्यांचं. मेजर ऑफ अँगल एईसी, मेजर ऑफ अँगल एईसी इज इक्वल टू हाफ टाइम्स मेजर ऑफ आर्क एसी, एसी मायनस बीडी, एसी मायनस बीडी, आणि त्याला काय? हाफ न मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन काय? ड्रॉ सेगमेंट एडी. ड्रॉ सेगमेंट ए डी. एडी सेगमेंट तुम्हाला ड्रॉ करायचे. तर आपला विषय इथपर्यंत कळलं. आता डायरेक्टली करू प्रूफ. प्रूफ लई सोपं आहे. बारीक केले आपण लाईट. बरोबर आहे. प्रूफ. प्रूफ मध्ये काय काय लिहिणार बघा? इन ट्रायंगल, डायरेक्टली इन ट्रायंगललाच हात घालू आपण. ट्रायंगल कुठला आहे? ए डी ई. येस नो? येस नो? स्वराज कुठे गेला? बर, चला
अपलोड तर करणार आपण लेक्चर नंतर. बरं, आपण काय म्हणतोय, इन ट्रायंगल एडीई, या एडीई ट्रायंगल मध्ये आपल्याला काय काय दिसायला लागले बघा. कुठला ट्रायंगल बोलतोय मी पुन्हा एकदा, एडीई. आला स्वराज? या ट्रायंगल बद्दल बोलायला लागलो आपण, बरोबर आहे. एडीई हा जो ट्रायंगल आहे आपला, या ट्रायंगल बद्दल आपली चर्चा चाललेली आहे. या ट्रायंगल मध्ये काय काय होते बघा. जर मी व्यवस्थित बघितलं तर मला दिसते, हा जो ट्रायंगल आहे आपला, येस, हा ट्रायंगल साठी ही जी लाईन आहे ती काय बघा, इथे ड्रॉ करतो मी फक्त. हा आपला एडीई आहे, बरोबर आहे, ट्रायंगल. आणि हे काय इकडं सी आहे आपला. ह्या अँगलचं मेजर जर मी विचारलं, एक्स आहे, याला म्हणतो डी, याला म्हणतो ए आणि याला म्हणतो ई, तर तुम्ही काय म्हणणार? नाही, आपण एक्सटेरियर अँगल एक्स इक्वल्स टू काय लिहिणार आपण? ए प्लस ई लिहिणार. लक्षात येते? हे समजलं काय म्हटलं आता? एक्स इक्वल्स टू ए प्लस ई. कळाले? समजले काय? हे काय म्हणतात? 120 कुठनं या लागले तुझं? परवापासून मी बघालोय डायरेक्ट 120 येते तुझं, कसं काय? 120 कसं? मला ऐकायला येते. 120 कुठनं तुझ्या डोक्यात आलं 120? हा, काय? हा, 60-60चे तिन्ही पण अँगल झाले. मी जर राईट अँगल ड्रॉ केला असता तर मी म्हटलं असं, यू अँगल सोडा, यू अँगल आणि यू अँगल, मग 90 का दोन्ही अँगल? राईट अँगल मध्ये बरोबर आहे तुझं, दोन्ही अँगल 90 असतात. 90चा सोडला तर ऍडिशन, तर 45-45 नसतात. 30-60 पण असेल, 70-20 पण असेल, काय सांगता येते? बर, आता फक्त आपला एक्सटेरियर अँगल थेरम काय, एक्सटेरियर अँगल थेरम काय सांगतोय व्यवस्थित बघा. आता एक्सटेरियर अँगल थेरम सांगतोय आपल्याला, जर हा बाहेरचा अँगल आपल्याला पाहिजे असेल तर हा बाहेरचा अँगल म्हणजे काय असतो, हा अँगल आणि हा अँगल, रिमेनिंग अँगल याच्या सोबतचा अँगल सोडून द्यायचा आणि उरलेले जे दोन अँगल्स आहेत त्यांची ऍडिशन म्हणजे काय असतो, हा अँगल असतो आपला. म्हणजे माझा एक्स इक्वल्स टू काय असतो, ए प्लस ई. हे कळालं? याला आपण म्हणतो एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल, प्रॉपर्टी म्हणतो आपण, प्रॉपर्टी पण म्हणा किंवा थेरम ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल असं म्हटलं तरी चालतं. हे कळालं आता काय बोललो मी? लक्षात आलं? मग आता इथं जर मी बघितलं तर मला काय दिसतंय, हा जो अँगल आहे, हा अँगल, हा अँगल इक्वल्स टू हा अँगल प्लस काय येणार, हा अँगल. येस नो? येस. मग आता तेच फक्त लिहितो मी व्यवस्थित, बाय, इथं असं लिहितो व्यवस्थित, बाय थेरम ऑफ एक्सटेरियर अँगल, बाय थेरम ऑफ एक्सटेरियर. सर, हा, बोल की. मला ए प्लस ई घेतलेलं काय कळा नाही, मग अशी ते एक्स वाय घेतलेलं कळालं. हा, हे एक्स वाय घेतलेलं कळलं. यो जर वाय असेल, यो जर एक्स असेल तर ते मी तेच सांगालोय. लास्ट टाइम आपण प्रूव्ह केलं आहे थेरम. बर, इकडे लक्ष द्या. आता व्यवस्थित पहिल्यापासून सांगणार. आता डायरेक्ट केले, आता थेरमच प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला. इकडे लक्ष द्या. यो ए आहे, यो बी आहे, यो सी आहे आणि यो आपला एक्सटेरियर म्हणून एक्स घेतो. आता मला फक्त सांग स्वराचे, ए प्लस बी प्लस सी काय असते? 180. 180. आता फक्त इथंच बघायचं, जास्त लांब बघू नको, इथंच बघ फक्त. सी प्लस एक्स किती येणार? 180 ना सर? 180 येणार का? लिनियर पेअर हे काय, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. त्यानंतर इथं काय, लिनियर पेअर, बरोबर आहे. आता मला काय दिसते बघ, हे जे आहे ए प्लस बी प्लस सी ते पण किती आहे, 180 आहे. सी प्लस एक्स ते पण किती आहे, 180 आहे. म्हटल्यानंतर मला हे लिहिता येते, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू सी प्लस एक्स. येस ऑन? मग आता सी सी कॅन्सल झालं दोन्ही साईडनं, राहिलं काय, ए प्लस बी इक्वल्स टू एक्स, बरोबर. मग आता इथं व्यवस्थित बघायचं, आम्हाला काय दिसतंय बघ. मला जर फक्त एवढंच विचारलं,
सांगा या एक्सचं मेजर काय आहे सांगा. तर मी काय सांगणार, ह्याच्या साईडचा अँगल सोडून द्यायचा, उरलेले दोन जे अँगल आहेत बरोबर, ह्याच्या साईडचा अँगल सोडून देणार, उरलेले जे दोन अँगल्स आहेत त्यांचं ऍडिशन म्हणजे काय एक्स. तो पैसे बरोबर आहे का नाही. मग आता इथं बघ, इथं यो ट्रायंगल तयार झालाय. या ट्रायंगल मध्ये हा जो अँगल आहे यो एक्स आहे बरोबर आहे. मग यो अँगल इक्वल्स टू काय लिहिणार तुम्ही, तर काय नाही, यो अँगल इक्वल्स टू या अँगल सोडून द्या, या अँगल आणि या अँगलची ऍडिशन. बरोबर, तेच लिहायला लागलोय आपण खाली बघ, बाय थेरम ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. हे त्या थेरमचं नाव आहे. आता जे आपण खाली प्रूव्ह केलं हे जे आपण प्रूव्ह केलं ए प्लस बी इक्वल्स टू एक्स, त्याच नाव काय आहे थेरमचं, बाय थेरम ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. ह्याला प्रॉपर्टी पण म्हणतात, बाय प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. काही एकल्या तुम्हाला मार्क मिळतात. इथपर्यंत कळालं. हा, ह्योच विषय आपण आता खाली युज करणार, वरती युज करणार. सर हे खालचं उडवून टाकतो. नाही गेलं, गेलं. चला मग आता काय लिहिणार मी बघ, मी लिहिणार हा जो अँगल आहे माझा, या अँगलचं नाव काय, एडीसी बरोबर आहे. मग मी इथं लिहितो मेजर ऑफ अँगल एडीसी इज इक्वल टू काय लिहिणार बघा, मेजर ऑफ अँगल हा प्लस हा बरोबर आहे, ए प्लस सी, येस, डीएसी सॉरी डीएई, मेजर ऑफ अँगल डीएई प्लस मेजर ऑफ अँगल कुठला, डीईए बरोबर, डीईए. कळालं हे स्वराज, काय लिहिले बघा, या अँगल सॉरी या अँगलची ऍडिशन हा अँगल प्लस हा अँगल आहे असं लिहिलं आपण. आता याला नंबर 1 म्हणतो, नंबर 1. किंवा याच्या खाली आणखीन एक थोडंसं करेक्शन करून लिहितो. करेक्शन का करायचं ते पण बघणार आपण. मेजर ऑफ अँगल ए डी सी इज इक्वल टू, हे जे डीएई लिहिले, हे डीएई जे पूर्ण लिहिले ते फक्त मी काय करतो, फक्त एवढंच लिहितो, अँगल डीएबी लिहितो. नाही डीएबी लिहितो आता पुरतं, कारण की डीएबी लिहिलं तरच आपल्याला तो इन्स्क्राइब्ड अँगल आहे ते दाखवता येईल. तो बाहेर गेलाय ना ई, म्हणून आपल्याला कामापुरतं फक्त थोडंसं करून घेऊ आपण. देअरफॉर मेजर ऑफ अँगल डीएबी प्लस दुसरा अँगल काय, डीएई. कुठं आहे तो, हा डीएई काय आहे आपल्याकडे, पण डीएई नको आहे आपल्याला, काय पाहिजे, एईसी पाहिजे बरोबर आहे. बघा तुम्ही काय म्हणताय, या अँगलला नाव काय दिलं तुम्ही, डीएई नाव दिलं, आपल्याला काय पाहिजे, सीईए पाहिजे बरोबर आहे. ते फक्त इथे लिहितो, मेजर ऑफ सेमच अँगल सेमच आहे, मेजर ऑफ अँगल सीएई. कळालं, हे मेजर ऑफ अँगल डीईए होतं, सॉरी डीईए, हे काय येणार सीईए. कळालं इथपर्यंत, व्यवस्थित लक्षात आलं. आता याच्या पुढे रिझन काय लिहिणार बघा, इथं ईच्या ठिकाणी तुम्ही काय लिहिलात बी, तर आपल्याला काय सांगायचं आहे, ईच्या ठिकाणी आम्ही काय लिहिले, बी लिहिले, तर ए बी ई आर इन सिंगल लाईन, दॅट इज को लिहिलं ए बी ई, हे पहिलं लिहिलं. अँड दुसरं खाली लिहू, दुसरं काय, इथं बघा डीच्या ठिकाणी सी लिहिलात, कुठं आहे ते, सी डी ई, ते एक लिहूया, अँड सी डी ई. ठीक आहे, इथंपर्यंत कळालं. थोडंसं आपण करेक्शन करून घेतलं आता, म्हणजे आपल्याला जे कामासाठी पाहिजे आहे तेवढं आपण करून घेतलं. आता फक्त काय लिहितो, हा जो अँगल आहे त्याला पलीकडे पाठवतो, म्हणजे काय होईल, मेजर ऑफ अँगल एडीसी मायनस 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 येणार ना, मेजर सीई ए, हा इथं काय पॉझिटिव्ह आहे, पलीकडे गेलाय काय होणार, निगेटिव्ह होणार बरोबर, निगेटिव्ह. मला आता फक्त सरळ करून येतो, मेजर ऑफ अँगल सीई ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए डी सी मायनस मेजर ऑफ अँगल डी ए पी. याला नंबर 1 म्हणूया. आता इथेपर्यंत कळाला विषय. आता
हे जे तुम्ही लिहिलंय यात तुम्हाला काहीतरी शॉर्ट फॉर्म करायला झाला तर तुम्ही कुठल्या तरी स्टेप स्किप करून डायरेक्टली लिहिला असाल तरी चालते. म्हणजे काय करू शकताय तुम्ही, आता मी काय केलं बघा, इथं मी हे लिहिलं, त्याच्यानंतर हे लिहिलं, त्याच्यानंतर हे लिहिलं. तुम्ही हे लिहा किंवा बाय डायरेक्टली थेरम ऑफ एक्सटेरियर अँगल वरून हे लिहा आणि इथं डायरेक्टली हे कारण द्या तरीही चालतं. किंवा तुम्ही आता मी हे लिहिलंय, हा सगळं लिहिलं तरी पण चालते, काय विषय नाही. तुम्हाला शॉर्ट करून लिहायचं असेल तर ऑप्शन सांगाल रे की तुम्ही शॉर्ट करून लिहू शकताय. आता फॉर एक्झाम्पल आता इथं मी पहिल्यांदा हे असं लिहिलं, नंतर ते उलटं करून लिहिलं. तुम्ही काय नाही, तुम्ही इथनं डायरेक्टली ही स्टेप लिहा, इट इज ओके. कळते काय म्हणतोय? समजलंय? बर, इथंपर्यंत आलो आपण. हे लिहिलं. आता फक्त मी काय सांगतो बघा, मेजर ऑफ अँगल एडीई एडीसी, व्यवस्थित बघा, मेजर ऑफ अँगल एडीसी एडीसी या अँगलचं मेजर इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क एसी. एसी तेच लिहू, इथं लिहितो फक्त. काय म्हणणार, विच इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क एसी मायनस पीएडी किंवा डीएबीच्या अँगलच्या बाबतीत सेम बघूया. बघा डीएबी कुठे दिसतोय तुम्हाला, डीएबीच्या बाबतीत कुठला आर्क आहे, बी डी, तेच लिहिणार आपण. हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बी डी. कळलं इथपर्यंत? अंडरस्टूड? पटापटी असं बोलायचं. झालं. ह्याच्या पुढे रिझन काय लिहिणार, याच्या पुढे तुम्हाला रिझन द्यावं लागेल. काय रिझन आहे त्याचं, डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क. थेरम कधी विचारतात? विचारतात की, विचारायला म्हणूनच घ्यालो, नाहीतर सॉल्ड एक्झाम्पल आपण कधी घेतलेला बघितलास नाही. मग त्यामुळेच घ्यालोय. अँगल सी किती मार्क आहे सर हे? 3 मार्काला, 3 किंवा 4 मार्क मनावर असते त्यांच्या. हे कळालं इथपर्यंत? याचं रिझन आहे. सर मग आता फक्त काय, हाफ कॉमन घेणार आपण आणि या अँगलला व्यवस्थित लिहितो. काय लिहिणार, मेजर ऑफ अँगल ए सी इज इक्वल टू हाफ कॉमन काढला, आतमध्ये काय राहील, मेजर ऑफ आर्क ए सी मायनस मेजर ऑफ आर्क बी डी. डन. हेन्स प्रूव्ड. लक्षात आलं काय काय गेले? फक्त एकदा बघून घ्या पहिल्यापासून शेवटपर्यंत. क्वेश्चन काय तुमच्याकडे आहे, प्रूफ फक्त एकदा बघून घ्या. तुमच्याकडे डायग्राम पण आहे. ओकेच, सोळा म्हणते तसं करू. काय विषय बघा, इन फिगर धिस ही 3.56 इन सर्कल विथ सेंटर ओ लेंथ ऑफ कॉर्ड ए बी ची जी लेंथ आहे इज इक्वल टू रेडियस. बर, म्हणजे काय दिले बघा सर, अँगल एओबी 60 डिग्री. येस, अँगल एओबी 60 डिग्री. कसं ओळखलं बघा, हा एओ हा किती असेल, रेडियस आहे, हा पण किती रेडियस आहे, एबी पण किती आहे, रेडियसच आहे. म्हणजे हा ट्रायंगल काय झाला, येस, दिस इज इक्वल टू दिस इज इक्वल टू दिस, इक्विलॅटरल एओ एबी. अरे इक्वल टू मेजर ऑफ रेडियस आहे ते, म्हणजे इक्वल टू रेडियस नाही. एबी इज इक्वल टू रेडियस म्हणजे इक्वल टू मेजर ऑफ रेडियस. रेडियसच्या मेजरच्या इक्वल आहे. म्हणजे जर रेडियस आमचा 4 सेंटीमीटर असेल तर एबी पण किती असणार, 4 सेंटीमीटर असणार. दॅट इज व्हॉट दे आर सेइंग. समजलं? म्हणजेच आम्हाला कळालं की हा जो ट्रायंगल तयार झालाय, हा ट्रायंगल आपला काय आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल. अँड ऑल अँगल्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल आर इक्वल. मग देअरफॉर हे एक्स 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 असेल तर काय होणार, तिन्ही पण 3x इज इक्वल टू 180. एक्स किती झाला, 60 डिग्री. मग हा अँगल किती झाला, 60. मग इफ दिस अँगल इज 60 डिग्री, व्हॉट इज मेजर ऑफ दिस आर्क, 60. संपला विषय, तेच आहे, तोच म्हणजे काय, अँगल ए सी बी. यस, अँगल ए सी बी 30 येणार, बरोबर आहे, 1 नंबर.
अँगल एओबी किती आला सांगितलं आपण. एओबी किती येतोय 60 डिग्रीज बरोबर. एसीबी RGB पण 60 sir. येस एसीबी आर्क एसीबी कुठं आहे. एसीबी बापरे एवढा मोठा आर्क आहे तो स्वराज. आर्क एबी हा आर्क एबी किती येणार 60 येणार बरोबर आहे. 60 आर्क एसीबी किती येणार मग आणि ACB 300 येणार 300 डिग्री का. हे 60 मायनस करणार ना आपण. बरोबर व्हेरी गुड. हे 60 आपण मायनस करणार 240 म्हणाल तर ते चुकले ते जरासं. काय आला पाहिजे 300 डिग्री बरोबर आहे निखिल. 300 डिग्री बरोबर आहे सर 300 डिग्री. 300 डिग्री द्या पाहिजे. कळलं लिहिणार कसं माहित आहे तुम्हाला काय ते लिहून सांगू मी. यात काय लिहायचं सर. काय म्हणजे सगळंच लिहायचं आहे कसं. डायरेक्ट उत्तर लिहायचे. हा तेच मग तुम्ही ते लिहायचं कसं सांगू मी सोड तुला डायरेक्ट मार देणार. की काय करणार तुम्ही करताय. अँगल AOB is equal to 60 डिग्री. हा रिझन काय ट्रायंगल एओबी इज ते सगळं लिहाय पाहिजे. बरं, लिहू आपण लिहाय पाहिजे कशाला म्हणायचं नसते. मार्ग पाहिजेत काय नको आपल्याला. चला इथं विषय काय हा पुन्हा एकदा तेच आपल्याला काय दिले धिस दे आर गिव्हन अस धिस कॉल्ड एबी इज इक्वल टू रेडियस. त्यावरनं आपण काय लिहिणार डायरेक्टली. आता गिवन लिहू डायरेक्टली पहिल्यांदा. हिअर वी विल राईट गिवन इन सर्कल विथ एकच मिनिट आहे जरा मी आज एक ट्राय करतो. ग्लोव्ह आणल्यात मी. एक ग्लोव्ह घालून जर टच विथ नसेल तर ते एक विषय तसा आपल्याला स्टायलिश चांगला नाही वाटतं ओकेच. इन सर्कल विथ सेंटर काय आपलं ओ विथ सेंटर ओ कॉमा जे काय दिले तेच लिहिणार हाय तसं लिहायचं. कॉमा लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू रेडियस. आता तुम्हाला विषय कसा आहे बघा. तुम्ही गिवन मध्ये काय काय लिहिलात. तुम्ही लिहिलात सेंटर ओ बद्दल त्यानंतर कॉर्ड ए बी बद्दल लिहिलात. पॉईंट सी बद्दल कुठे लिहिले काय नाही दिसते. पॉईंट सी बद्दल कुठंही लिहिलेलं नाही. मग ते पण लिहून घ्यायचं आपण. काय लिहून घेणार बघा. हिअर वी विल राईट अँड अँगल ACB is subtended by chord AB. लक्षात आलं हे ॲट पॉइंट सी. इथेपर्यंत क्लिअर झाला विषय. येस नो बोला पटापट. लिहा लागला सगळ्या रे माझ्यासोबत ले मार खाणार. नाही सर नाही सर मी काय नाही निखिलला विचारा. मला पटापट येस नो उत्तर द्यायची. सर नाही सर कुठे द्यायचं. इकडे लक्ष आता व्यवस्थित. काय लिहिलं आपण इन सर्कल विथ सेंटर ओ लेंथ ऑफ कॉर्ड AB इज इक्वल टू रेडियस. ते आपल्याला गिवन होतं आपल्याला दिसलंच ते. त्यानंतर हे काय आहे इन आपला जो अँगल आहे कुठला ह्यो ACB अँगल. या ACB अँगल बद्दल बोलायला आपण आता. अँगल ACB इज सबटेंडेड बाय कॉर्ड AB. या कॉर्ड AB न तो सबटेंड केलाय पण कुठं ॲट पॉइंट C ऑन सर्कम्फरन्स. ते एक लिहिणार आपण ॲट पॉइंट C ऑन सर्कम्फरन्स. ऑन सर्कल म्हणू आपण डायरेक्टली सर्कल कळालं इथपर्यंत. येस सर. ओके मग आता आपलं काम जे काय काय विचारलंय ते करायला चालू करू. काय विचारलंय बघा. पहिलं टाकू नंबर वन नाही 1 नुसतं आहे तर नंबर 1 इन ट्रायंगल AOB
आपल्याला काय विचारलं त्यांनी, अँगल एओबी बद्दल बोलालेत ना, मग अँगल या ट्रायंगल बद्दल त्यांना विचारू. या ट्रायंगल मध्ये काय सांगा बघ्या. ओ ए इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू ए बी लिहिणार काय, गिवन आहे त्यामुळे, बरोबर आहे, गिवन नाही रिझन. हा हे लिहिल्यामुळे काय होणार आहे, इक्विलॅटरल, ते बरोबर आहे. पण याचा रिझन काय लिहिणार आपण, गिवन लिहिणार, बरोबर आहे. कारण की हे काय, ओ ए अँड ओ बी इथं वरती लिहितो पाहिजे तर ॲज ओ ए हा कॅपिटल ओ अँड ओ बी आर radius of same circle, therefore OA equals to OB equals to AB, therefore triangle AOB is equilateral triangle. ठीक आहे, ट्रायंगल AOB is an equilateral triangle. इथेपर्यंत कळलं सगळ्यांना. येस, काय काय लिहिले आपण, येस सर. ट्रायंगल AOB त्यामध्ये ओबी आणि ओ ए काय आहेत, आपले रेडियस आहेत. त्यानंतर ओ ए ओबी रेडियस आहे त्यामुळे इक्वलच आहेत, पण इक्वल टू एबी काय लिहिलं, गिवन दिले ना तुम्हीच दिले, काय दिलं गिवन बघा, एबी इज इक्वल टू रेडियस, त्यामुळे आम्ही गिवन लिहिलं पुढे. त्यानंतर मग एवढं सगळं लिहिल्यामुळे आमचा ट्रायंगल काय झाला, एओबी इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. देअरफोर आता डिरेक्टली लिहिणार, देअरफोर मेजर ऑफ अँगल एओबी इज इक्वल टू 60 डिग्री. सपला विषय, 60 डिग्री. पहिला विषय सपला. दुसरा काय, दुसरा विचारलंय एसीबी. हा आता स्वराजनं सांगितल्याप्रमाणे 30 डिग्री कसा आला ते लिहिणार आपण. मेजर ऑफ अँगल एसीबी इज इक्वल टू हाफ टाइम्स मेजर ऑफ अँगल, हा मेजर ऑफ आर्क लिहूया काय, हा ते लिहू पहिल्यांदा. हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क, आर्क कुठला रे, एसी एबी ना, सॉरी बघा जरा, येस एसीबी इज हाफ ऑफ धिस आर्क. यू आर्क कुठला आहे, एबी आहे आपला. ठीक आहे, चला मेजर ऑफ आर्क एबी. इतर रिझन काय पुढे लिहिणार, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. सर बोल की, इथं एक नंबर याला, हा म्हणजे आपण तिसऱ्याला डायरेक्ट करू शकतोय. हा बरोबर, याला नंबर 1 पण म्हणतो. नंबर 1 हे जरा व्यवस्थित लिहूया, असं आहे देखील. नंबर 1 इथं गेला. निखिल. बर ठीक आहे, चला हे झालं सेकंड. देअरफॉर आपण काय म्हणणार, मेजर ऑफ अँगल ए सी बी इज इक्वल टू हाफ टाइम्स मेजर ऑफ अँगल एओ बी. मेजर ऑफ अँगल एओ बी का म्हणला जाता हाफ टाइम्स, कारण की आपण म्हणणार डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क. हे कायम लिहिणार बरं का, जिथं जिथं तुम्ही असं करणार की आर्क इक्वल्स टू अँगल किंवा अँगल वरनं आर्क कडे लिहिणार, त्या वेळा आपण लिहिणार डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क लिहिणार आपण. ठीक आहे, त्यानंतर काय लिहिणार होता, देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए सी बी इज इक्वल टू, नाही लिहायची गरज नाही स्वराज 1, हे आपण नंतर लागलं तर करू. ठीक आहे, मेजर ऑफ अँगल एसीबी इज इक्वल टू हाफ टाइम्स मेजर ऑफ अँगल एओबी. एओबी म्हणजे किती झालाय आपला, आपण वरती काढलाय किती आहे तो, 60 डिग्री मल्टिप्लाय बाय 60. देअरफॉर मेजर ऑफ अँगल एसीबी इज इक्वल टू 30 डिग्री. दुसरा विषय संपून टाकला आपण. नंबर 3 इथेपर्यंत कळाले, सर 2 संपली. तिसऱ्याकडे जाऊया. तिसरा काय आहे बघा, सर तिसऱ्याला काय करायचं, आर के बी. आर के बी इक्वल टू अँगल एबी सेंट्रल अँगल. बरोबर, मेजर ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल कुठला म्हणलास तू, एबी. एओबी. बरोबर आहे, एओबी बरोबर. रिझन काय लिहिणार, डेफिनेशन ऑफ
नाही, मेजर ऑफ आर्क. आर्कच्या मेजरचं डेफिनेशन आहे ते, की ते मेजर काय असते, इक्वल टू सेंट्रल अँगल असते. म्हणून देअरफॉर मेजर ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू 60 डिग्रीज. तिसरा विषय सपून टाका. चौथं, पहिले 1 2 3 तिन्ही पण विषय क्लोज झाले. चौथा काय आहे बघा, आर्क एसीबी. एसीबी कुठं आहे, अरे बापरे, हा आर्क एसीबी हा पूर्ण आर्क आहे. तो दिसतोय सगळ्यांना, यो एसीबी. मग आता लिहिताना कसं लिहूया, त्याला असं लिहूया आपण, मेजर ऑफ आर्क ए बी प्लस मेजर ऑफ आर्क एसीबी इक्वल्स टू 360 डिग्रीज. काय लिहिणार मग, ॲज बोथ द अँगल्स किंवा बोथ द आर्क्स ऍड अप टू कम्प्लीट अ होल सर्कल. बरोबर आहे, ते लिहू आपण. काय लिहिणार, मेजर ऑफ आर्क ए बी प्लस मेजर ऑफ आर्क, काय म्हणणार, एसीबी पहिल्यांदा घ्या, एसीबी प्लस मेजर ऑफ आर्क ए बी. बरोबर आहे, मेजर ऑफ आर्क एसीबी प्लस ए बी इज इक्वल टू काय लिहिणार, बरोबर बरोबर, म्हणजे 300. फक्त ह्याच्या पुढे रिझन काय लिहिणार ते सांगा बघा, कोणतं काय येणार ते, नाही, आर्क्स, मेजर ऑफ आर्क्स किंवा असं म्हणू, डायरेक्टली लिहू आर्क्स ऍड अप टू, जे आपलं परवा लिहिलं, आर्क्स ऍड अप टू फॉर्म कंप्लीट सर्कल. त्यामुळे त्यांच्या दोघांचं ऍडिशन किती आलं, 360 डिग्री. आता मग विषय कसा आला, मेजर ऑफ आर्क ए सी बी प्लस 60 इक्वल्स टू 360. जसं स्वरात सांगायला तसाच विषय. काय होणार मग, मेजर ऑफ आर्क ए सी बी इज इक्वल टू 360 मायनस 60. देअरफॉर मेजर ऑफ आर्क ए सी बी इज इक्वल टू 300 नाही, फक्त 300 डिग्री. विषय क्लोज. चौथा पण कळाले सगळ्यांना. PQRS इज सायक्लिक, सपला विषय. काय करणार यावरनं, काय कळते सांगा मला, PQRS इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, यावरनं काय कळते, व्हेरी गुड, बरोबर. अपोजिट अँगलची जर मी ऍडिशन केली तर किती येत्या, 180 डिग्री. बरोबर आहे, म्हणजे अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. आणि त्यात त्यांनी एक्स्ट्राची माहिती काय सांगितलं बघा, PQ इज इक्वल टू RQ. बरं, PQ इक्वल्स टू RQ, ठीक आहे. म्हणजे ह्यो आणि ह्यो सेम आहेत. एकदा लिहून घेतो इथं, हे आणि हे सेम आहे. PSR 110, 1 मिनिट, PSR यो किती दिला, 110, 110, QR 70. आणि यो अँगल किती असणार, यो एक्स असेल तर यो पण एक्स. बरोबर आहे, 55 बरोबर. 110 येते ना, 110 येते, 70 येते म्हटल्यानंतर हे झालं 55 आणि इकडचं 35 का रे, नाही का 35 म्हणजे 90 180 असं म्हणालायस. हा तेच की, हे इक्वल नाही ना. इथं जर समज एक्स असेल तर इथं वाय असू शकते ना. नाही, त्याचा पॉइंट बरोबर आहे, खरं इक्वल नाही आहेत ते, त्यामुळे आपण ते मनानं नाही घेऊ शकत इक्वल. हा, तो विचार बरोबर करायला स्वराज, पण आता इथं त्याचा विषय तसा नाही आहे. या साईडला बरोबर होतं, या ट्रायंगल मध्ये, या साईडच्या ट्रायंगल मध्ये, इकडच्या ट्रायंगल मध्ये, पलीकडच्या ट्रायंगल मध्ये तसलं काय विषय नाही. त्यामुळे मग आता ही एक्स प्लस वाय झाली. मग आता तुम्हाला 2 इक्वेशन मिळतील, मला वाटते. काय मिळतील बघा, पहिलं नाही, दोन्ही पण इक्वेशन सिमिलरच मिळाल. बरं ठीक आहे, बघूया आपण काय होते. हे झालं, PQR फाइंड करा. PQR फाइंड केला तुम्ही लगेच, मेजर ऑफ आर्क PQR
210 तुम्हाला काय करेल? 210. हा पी क्यू आर मेजर आर्क पी क्यू आर किती येणार 220 का कारण की त्याचा काय ते आपलं सॉरी इन्स्क्राइब्ड अँगल काय त्याचा 210 सॉरी 110 आहे त्यामुळे त्याचा किती येणार हे झालं 220 पी क्यू आर किती काढला तुम्ही पी क्यू आर काढलाय 70 ठीक आहे क्यू आर मेजर तर सांगा आता 110. क्यू आरचं मेजर क्यू आर त्याचा इन्स्क्राइब्ड अँगल कुठला यू आहे बरोबर आहे हे किती झालं 110 डिग्रीज पी आर क्यू यस पी आर क्यू बोलू काढलं की सर 55. पी आर क्यू कुठला आहे तुझं पी आर क्यू यस यू अँगल 55 डिग्री काय नाही नाही याला ते काय आयसोसेलस ट्रायंगल थेरम हे मेजर देणार आपण हे देणार रिझन त्याला आयसोसेलस ट्रायंगल थेरम देणार त्याला रिझन हे कळलं इथपर्यंत हे काय त्यांनी विचारायच नाही एक्स आणि वाय त्यामुळे आपल्याला काय त्याची गरज नाही जाऊ दे तिकडं कळालं येस नो करणारे तुम्ही व्यवस्थित कारण फक्त व्यवस्थित द्यायची आयसोसेलस ट्रायंगल थेरम म्हणा कुठे ना तो आयसोसेलस इथे ना 55 ला आयसोसेलस 70 डिग्रीला काय म्हणणार सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी 220 ला काय म्हणणार रिझन ह्याच्या पलीकडचं आहे म्हटल्यानंतर इन्स्क्राइब्ड अँगल थेरमच येणार इथं पण इथं क्यू आर ला 110 म्हणलात इन्स्क्राइब्ड अँगल थेरमच म्हणणार इथं पण बरोबर आहे सगळ्यांना इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आठवतोय का नाही मला सांगा काय आहे थेरम इन्स्क्राइब्ड अँगल थेरम मध्ये काय सांगितलेलं त्यांनी मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज इक्वल टू हाफ ऑफ आर्क इंटरसेक्टेड बरोबर आहे हे व्यवस्थित आठवणी ठेवायचं मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ द मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय इट आठवणीत ठेवायचं कायम मग जिथे जिथे तुम्हाला इन्स्क्राइब्ड अँगल आणि आर्क दिसणार तिथे तिथे आपण काय लिहिणार रिझन इन्स्क्राइब्ड अँगल थेरम जसं इथं आहे इथं पण येणार इन्स्क्राइब्ड अँगल थेरम IAT म्हणूया आपण आता सध्या IAT इथं पण काय येणार इन्स्क्राइब्ड अँगल थेरम इथं मात्र ते येणार नाही इथं 70 घेतला तिथं काय येणार तुमचा आयसोसेलस ट्रायंगल थेरम हा येणार इथं पहिल्यामध्ये लास्टमध्ये काय लास्टमध्ये पण तेच रिझन कळालं सेकंड समजलं सगळ्यांना आता तिसऱ्यामध्ये काय विषय काय तिसऱ्यामध्ये त्या दोघांची ऍडिशन 180 डिग्री दाखवायचं MRPN इथंच नाव देऊ जरा बदलून इथंच नाव देतो याला म्हणतो M याला म्हणतो R नाही R हाय आपल्याकडे MR त्यानंतर ह्याला म्हणतो P आणि ह्याला करूया N सर MRPN त्यात काय दिला R दिलाय त्यांनी R दिला हा बोल की मला एक विचारायचं होतं बोल की आता जर आपण PQR 220 घेतलाय PQR हा पण जर आपण आता RQ 110 घेऊ शकतो की RQ कसं काय मनानच तर PQR सेमी सर्कल आहे की नाही सेमी सर्कल नाही रे तो एक सर्कल आहे ब ह्यो सेमी सर्कल सेंटर मधनं चालल्या ब लाईन दिसते सेंटर मधनं लाईन चालल्या म्हणून सेमी नाही सर्कल सर मी तसं म्हणत नाही हा इथनं जर लाईन गेली तर सेमी सर्कल होणार नाही खाली एक ठीक आहे बरं यातच करतो मी हे काढून टाकतो हा यातच सांग PQR निघतील म्हणा 220 बरोबर आहे 220 निखिल म्हणजे आपण सगळेजणच म्हणालोय हा सर PQ 110 आणि RQ 110 होऊ शकते की हा पॉसिबिलिटी आहे खरं असं काय नाही आता इथं हे 220 आहे बरोबर आहे मग हे किती असणार मला सांग या साईडचं 140 140
मग हे 70 आणि हे 70 होणार काय? नाही. नाही, कारण की हे वेगवेगळं दिसते. इथं पण ते वेगवेगळं असू शकते एकदम पॉईंट न, म्हणजे इथं असेल हे 100 असेल किंवा हे असेल मग 105 आणि हे 115. झालं. सेंटर मध्ये गेला असता तरी पण नसता झाला. हे 105 115 असं पण असू शकते. पण आता आपल्याला आपल्या केसमध्ये काय विषय झाला की त्यांच्या इन्स्क्राइब्ड अँगल वरनच बघणार आपण. इन्स्क्राइब्ड अँगल काय? हा, त्या अँगलचा मेजर किती त्यावरनच आर्कची लेंथ सांगणार. ह्याच्या बाहेरच्या आर्क एवढा आहे तेवढा आहे त्याच्यावरनं नाही सांगत बसणार आपण. इन्स्क्राइब्ड अँगल किती आहे एवढा आहे, मग त्याचा आर्क किती येणार त्याच्या डबल येणार, हे बोलणार आपण पटकन. हे फक्त दिसायला मला सेम सेम दिसाले म्हणून असू शकते. नाही, ड्रॉइंग करताना फिगर चुकीची ड्रॉ केली असेल त्यानं. ही रफ फिगर आहे ऍक्च्युली. ही दिस इज नॉट अ फेअर फिगर. आता तुम्हाला 10 किलोमीटर, हा आता कळालं. आता ह्यात 10 किलोमीटरचे तुमचे काय असतात एक्झाम्पल असतात. 10 किलोमीटर मग तुम्हाला ड्रॉ करून दाखवताना एवढंच दाखवतात, हे 10 किलोमीटर काय म्हणतात. मग ऍक्च्युली ते 10 किलोमीटर आहे का? नाही, ते अप्रॉक्सिमेटली घेतलेलं असते. त्यामुळे ते काय दिसताना 10 किलोमीटर एवढंच दिसते, नाही दिसत. कळलं? त्यामुळे हे आपल्याला दिसताना आता सेम सेम दिसायलात, पण ऍक्च्युली सेम असतील का नाही आपल्याला माहित नाही. चला, इथं आपण काय करायला हे करायला सोपं अपोजिट अँगल्स आहेत हे. आणि काय म्हटले? फाइंड मेजर ऑफ आर अँड एन. अपोजिट अँगल्स आहेत याचा अर्थ काय लिहिणार आपण? 5x - 13 प्लस 4x प्लस 4 इक्वल्स टू काय लिहिणार? 180 डिग्री. बरोबर आहे ना? हा, हे किती झालं? 9x - 9 इज इक्वल टू 180 डिग्रीज. 9 कॉमन घेतो, x मायनस इक्वल्स टू 20 डिग्रीज. x इक्वल टू किती झालं? 21 डिग्रीज. हा -1 इकडे जाऊन प्लस झाला, 21 डिग्री झाला. संपला विषय. तर काय केलं? हे रे, आता अपोजिट अँगल्स आहेत हे. कुठला? आर आणि एन. मग अँगल आर प्लस अँगल एन किती आहे पाहिजे? 180. काय रिझन? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम, सिक्युटी. तर 5x मायनस 8x येते. 5x मायनस 8x कसं? 5 चॉकलेट मायनस 13 रुपये किती झाले? काय म्हणालो मी? 5 चॉकलेट्स मायनस 13 रुपीज किती होणार? किंवा असं कर, किंवा असं कर, 10 ऍपल 10 ऍपल मायनस 5 सायकल किती येणार? त्या सायकल आणि 5 ऍपल देणार की. मी म्हणा 10 सायकल प्लस 5 ऍपल. स्वराज मायनस करालोय मी. 10 ऍपल मधनं 5 सायकल मायनस होतात का कधी? माझ्याकडे 10 ऍपल असतील, मायनस 4 ऍपल करायचं झालं तर मग तू सांगू शकतोस की हा 6 ऍपल झाले. बरोबर आहे. तसंच इथं आम्हाला काय दिसायला लागले? हे जे दिसतंय ते 5x मायनस 13 आहे नुसतं. मग 5x मधनं 13 मायनस कधी होणार? ज्यावेळी आम्हाला x ची व्हॅल्यू समजेल त्यावेळी. आता x ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे का? नाही. याचा अर्थ 5x मायनस 13 तसंच राहणार. लक्षात आलं स्वराज काय बोललो मी आता? हा, त्यामुळे मग कसा विषय होणार? अँगल आर प्लस अँगल एन इक्वल्स टू, हे कसे आहेत? अपोजिट आहेत, त्यामुळे आपण काय म्हणणार? सप्लिमेंटरी आहेत ते. बरोबर, म्हणजे सप्लिमेंटरी झाले. याचा अर्थ अँगल आर किती आहे? 5x मायनस 13 प्लस 4x मायनस प्लस 4 इक्वल्स टू 180 डिग्रीज. हे आम्हाला मिळालं. याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचंय? काही नाही. आता फक्त मला काय दिसतंय बघ, हा जो आहे 5x आणि प्लस 4x, हा हे मात्र मला ऍड करता येते. 5 ऍपल प्लस 4 ऍपल किती झाले? 9 ऍपल्स. नाही. आता जर असं झालं की, कुठे गेलं बरं ते? पायाला क्रॅम्प आला बसून. हे काय झालं? -13 प्लस 4. बरोबर आहे. हे नंबर्स आहेत, हे आपल्याला ऍड करता येतात. -13 प्लस 4 -13 प्लस 4 किती होणार? ते होते -9 इक्वल्स टू किती झालं? 180 डिग्रीज. हे क्लिअर झालं. 9x मायनस 9 इक्वल्स टू 180 डिग्रीज. क्लिअर आहे विषय? येस सर. नंबर मधनं नंबर मायनस केला
एक्स मधनं एक्स मायनस केले, बाकी काही वेगळं केलेलं नाही. त्यानंतर काय झालं बघा, 9x. आता फक्त इथून 9x तसाच इक्वल टू 180 डिग्री प्लस 9 मायनस होता पलीकडे गेला की प्लस झाला. त्यानंतर काय झालं मग 9x इक्वल टू 189 x इक्वल टू 189 दॅट इज x इक्वल टू 21. कळलं? एवढेच केले थर्ड, बाकी काय नाही.